नमस्कार, जय महाराष्ट्र. तर मी परत तुमच्या पेजवर आलेली आहे. कोणाच्या आपल्या आदरणीय दोन्हीही आपले लाडके देवाभाऊ आणि आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. मी तुमच्या पेजवर वारंवार येणार आहे. का येणार आहे माहिती आहे का? कारण आमच्या जेवढ्याही लाडक्या बहिणी आहेत ज्यांची केवायसी झालेली नाही, त्याच्यामध्ये खूप त्यांचे विविध कारणं आहेत म्हणून त्यांची केवायसी झाली नाही. 31 डिसेंबर ही आपली शेवटची तारीख होती. त्यानंतर आत्ता आम्हाला परत पोर्टल ओपन करून देण्यात आलंय. पण ज्या महिलांची केवायसी चुकली होती त्यांना फक्त केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल ओपन केलेलं आहे. बाकी ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्या पात्र असूनही त्या केवायसी वेगवेगळ्या कारणामुळे करू शकल्या नाहीत. माझ्या अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्या एकट्या राहत आहेत, त्यांच्या मिस्टरांचं आधार कार्ड नाहीये, त्यांचा डिवोर्स झालेला नाही, मिस्टरांचं पत्र नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाहीत म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. तर अशा आमच्या दोन्ही ज्या पात्र लाभार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी आम्हाला पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून पाहिजे म्हणून त्या मला सारखंच बोलत आहे, ताई तुम्ही काहीतरी करा ना, ताई तुम्ही काहीतरी करा ना. तर या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मला सोडत नाहीयेत आणि मग म्हणून मी तुमच्या पेजवर सारखं सारखं आणि वारंवार येणार आहे. का तुम्हाला हे सांगायला, कारण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचण्याचं, बरोबर ना. म्हणून मी तुमच्या पेजवर व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार येणार आहे. आमच्या या दोन्ही ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची केवायसी झालीच नाही, त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत पण तरी त्यांची केवायसी झाली नाही. बाकी ज्या महिला आम्ही सांगितलं की सिंगल आहेत, त्यांना कुणाचाही आधार नाही, अशाही आमच्या बऱ्याच महिला आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना कुठलंही एखादं डॉक्युमेंट सांगा जेणेकरून ते देतील आणि करतील केवायसी. पण ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा आणि तात्काळ काहीतरी ह्याच्यावर निर्णय घ्या आणि आमच्या या बोलण्याची तुम्ही नक्कीच दखल घ्याल हीच अपेक्षा आणि आशा तुमच्याकडनं व्यक्त करत आहे. आदरणीय आमचे दोन्हीही लाडके भाऊ, प्लीज आमच्या बोलण्याची दखल घ्या. म्हणजे मी तुमच्या ज्या पेज आहेत ना त्याच्यावर मी येणार नाही वारंवार, कारण मी तुम्हाला टॅग करणार म्हणजे मी तुमच्या पेजवर येणार असं होणार ना. मग मी तुमच्या पेजवर तुम्हाला वारंवार जर यावं वाटत नाही तर प्लीज प्लीज आमची एवढी दखल घ्या, फक्त एवढीच. फक्त तुम्ही सगळे आमच्या बोलण्याची दखल घेतली, आमच्या सर्व महिला भगिनींना तुम्ही मदत केली आहे, फक्त एवढीच एकच मदत करा जेणेकरून माझ्या या पात्र लाभार्थी महिलांना हे 1500 रुपये मिळतील. बस तुमच्याकडनं एवढी अपेक्षा आहे मला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.